पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, तुम्ही पाहताय झी मराठीवरचा तुमचा लाडका आणि अतिशय आवडीचा कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मधुराजी नमस्कार, स्वराजी नमस्कार। आज पहिल्यांदा मला एका गोष्टीचं मनापासून कन्फेशन द्यायचं किंवा मान्य करायची की 1.5-2 महिन्यात स्वराला तिच्या बाबांनी इथे आणून सोडलं आणि मी तिला खूप त्रास दिला, त्यामुळे आज मी तुझ्यासाठी स्वतः एक तयार केलेला पदार्थ आणला आहे। हा मी खरं तर आणला होता सकाळी, पण मुद्दाम ह्या एपिसोडला तुझ्यासाठी गिफ्ट आहे। हे मी बरोबर करतोय का चूक आहे तुम्ही म्हणालात तर नाही देत? नाही, त्यावर लेकरू आहे आपलं। तू तुझ्या आवडीने हाताने उघड आणि उघडून खा पोटभर। कसं उघडेल? डबा उघडायचं माहित नाही, पदार्थ खायला चालली आहे। ओके ओके हां, वरती वरती, सॉरी खाली असेल, खाली असेल। एप्रिल फूल। इतके दिवस मला छळलंस, आज मी सगळा बदला घेतलेला आहे। एवढ्या मोठ्या डब्यामध्ये काहीच आणलेलं नाही आणि स्वराला एप्रिल फूल केलेलं आहे। कसं वाटलं मधुराजी तुम्हाला हे एप्रिल फूल? खूप छान। आणि मला आज काहीतरी फुरलंय, आज आहे एप्रिल फूल म्हणून झाला डब्बा गुल। क्या बात है, वा 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 वा। स्वरा कसं वाटलं तुला हे छानसं गिफ्ट? खूप छान वाटलं। जितका तुला माझा लाड येतोय त्याच्यापेक्षा दुप्पट मला तुझा येतोय, पण आपण कंट्रोल करूया आणि आजच्या भागामध्ये मधुराजी नेमकं काय करणार आहेत ते जाणून घेऊया। आज खानदेशी खिचडी बनवतोय। उन्हाळा आहे त्यामुळे नाचणीची वडी, पौष्टिक नाचणीची वडी जी दिसते चॉकलेट वडीसारखी, आणि ना हिने आता 1 ते 1.5 महिना खूप आरबट सरबट खाल्लंय। मी फक्त म्हणते की हिला कारलं खाऊ घालेल, पण ती वेळ आलीच नाहीये, म्हणून आज बनवणार आहे कारल्याची लस्सी। त्या कारल्याची लस्सी? मधुराजी हे सरप्राइझिंग आहे खूप। म्हणजे पुरे ब्रेक डान्स नंतर कर, तो बघूनच आमचा हार्ट फेल होईल। पण आपण मलाई लस्सी पाहिली आहे, मी तर ती काय अजून ड्रायफ्रूट लस्सी पाहिली, एक रबडी लस्सी पण पाहिली आहे। ऐकूनच भीती वाटते। ऐकून काय होतंय? तू आजच्या भागात बघ फक्त तुला काय काय एप्रिल फूल आहेत। नाही तू डोळ्यातून पाणी आलं ना तर नाव बदलून ठेव माझं। चला आपले पदार्थ ठरलेत की नाही? कारल्याची लस्सी, खानदेशी खिचडी आणि नाचणीची वडी। फॅन्टास्टिक। आपले हे छान उन्हाळ्याच्या सुट्टीतले पदार्थ ठरलेले आहेत। आता काय तुम्ही रिमोटला हात लावता, एवढे छान पदार्थ मधुराजी दाखवत आहेत म्हणल्यानंतर पहिल्यांदा काय करूया मग? खानदेशी खिचडी। खानदेशी खिचडी हा पहिला पदार्थ आपल्याला करायचा आहे आणि तुमचं सगळं लक्ष आता इथे असणार आहे, कारण तुमच्या घरी खानदेशाच्या स्टाईलनी खिचडी होते का? नाही होत। आपण मुगाच्या डाळीची करतो, तुरीची करतो, खानदेशी स्टाईलनी कशी होते ती बघायची। सांगा साहित्य। कच्चा बटाटा, तांदूळ, तुरीची डाळ, मुगडाळीची खिचडी किंवा सालासकट मुगडाळीची खिचडी करतो, पण खानदेशात तुरडाळीची खिचडी बनवतात। मटार, कांदा, कोथिंबीर, काळा मसाला, टोमॅटो, शेंगदाणे, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ, लसूण, लाल तिखट, हळद, हिंग, तमालपत्र। वा वा वा। आता मला एक सांगा, हा जो काळा मसाला आपण वापरला याच्यामध्ये नेमकं काय काय आहे? जसं आपण महाराष्ट्रात उत्तरेकडे जातो, म्हणजे पुण्याकडे गोडा मसाला असतो, तो थोडासा हलकासा कलरला लाईट असतो। जसं खानदेश विदर्भाकडे जातो, नाशिककडे, तर तिथे ना खडा मसाला खूप वापरला जातो, म्हणजे लवंग, दालचिनी, आणि ते जास्त प्रमाणामध्ये भाजलंही जातं, खोबरं, त्यामुळे त्याचा रंग असा बदलतो। व्हेरी गुड। आमच्या मराठवाड्यामध्ये सुद्धा छान काळा मसाला वापरला जातो। चला आता आपण खिचडी करूया। बरं, जशी आपली एरवीची खिचडी 1 पॅन होते किंवा कुकर मध्ये होते तशीच हे कुकर मध्येच करू शकतो, आज आपण पॅन मध्ये। ओके, तेल घालूया। बघा बरं किती, बस। खानदेशी म्हणल्यावर थोडं जास्त तेल। बर, एप्रिल फूल तुम्ही कधी कुणाला केलंय? मी केलं। कुणाला? एकदम भारी एप्रिल फूल। सांग ना काय केलं? माझी शाळेतली मैत्रीण आहे जुनी एकदम, तर तिला एकदा मी एक डबा आणला, तो मी खाल्ला, आणि मी एक दुसरा डबा आणला होता तिला एप्रिल फूल करायला। मी म्हटलं तुझ्यासारखंच केलं मी। तू इथल्या इथे हा किस्सा रचून सांगतेस हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? नाही, खरं सांगते। अच्छा ठीक आहे। तुम्ही कधी कुणाला केलं एप्रिल फूल मधुराजी? असं खूपदा केलेलं आहे घरात, आईला वगैरे। म्हणजे लहान असताना तर हे उद्योग खूप असायचे मोठ्यांना, की याने बोलवलंय किंवा याचा फोन आलाय, फोन घे, आणि ते नसायचं। बोलता बोलता आपण जिरं घातलं, लसूण घातलं। मी माझ्या घरच्यांना 12 महिने 24 तास एप्रिल फूल करतो।
जेव्हा जेव्हा ते मला फोन करतात, अरे कुठपर्यंत पोहोचला, तर मी म्हणतो पॅकअप व्हायला अजून 1.5 तास आहे. मग सगळेजण अरे यार असं म्हणून जेवायला बसतात आणि मी बेल वाजवतो. अरे मग त्यांना एकदम असा आनंद होतो. तमालपत्र आपण घातलंय. आता शेंगदाणे सर. वा वा वा. हिरवी मिरची. हिरवी मिरची. इथे सुक्या लाल मिरच्या पण वापरू शकतो. हां बरं स्वरा, आज तुला एवढं मोठं एप्रिल फुल केलं, कसं वाटलं सांग ना. सांग ना. मला ना तुला गिफ्ट द्यावं असं वाटतं. कळलं मला तुझं गिफ्ट. काय? पंच. नाही, ते मी तुला थोडा वेळाने दे. ठीक आहे. पण तुझी लस्सी तुलाच प्यायची. कारल्याची लस्सी. का पडलं माझं सिक्रेट? आज खऱ्या अर्थाने चोचले जिभेचे आणि लहान मुलांचे होणार आहेत. कारलं हिला आवडत नाही आणि मधुराजी करतायत कारल्याची लस्सी. कारल्याची लस्सी. आज होगा दूध का दूध और पानी का पानी. अगं छान हिरवीगार होते. मस्त हिरवीगार होते. लस्सी हिरवीगार नको. कारल्याची कारलं नको. थोडी मिरची घालतो. मग काय लस्सीला मजा. वा. बरं आता ही खानदेशी खिचडी आहे ना, तर प्रत्येक भागामध्ये खिचडी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते ना. म्हणजे आमच्याकडे जरा मुगाची डाळ घालून थोडी आसट केली जाते. म्हणजे तांदूळ असा अर्धकच्चा नाही राहू देत, पूर्ण अगदी तो असा आळून केला जातो. घोटून बनवली. हां जरा जास्त आळणी आणि आसट केली जाते. खानदेशातली असते ती मोकळी असते आणि ही खिचडी ना दुसऱ्या दिवशी खायला अजून छान मजा येते. मी एक सांगू, माझा अनुभव आहे. चिमूट आणि माझ्या अनुजा आत्या पण आणि अमृता आत्या पण, आम्ही तिघींनाही आम्ही पावभाजीना नेक्स्ट डे, आमचं असं मत आहे की पावभाजी नेक्स्ट डे आदल्या दिवशीपेक्षा जास्त छान लागते. अच्छा. आपण चिमूटभर हिंग आणि टोमॅटो घातला. आम्ही तिघी पण आहेत ना, त्यांना असं हॉटेलमध्ये जेवायला आवडतं. अच्छा. अनुजा आत्या आणि अमृता आत्या आणि मी. करेक्ट. तुझ्या त्या दोन्ही आत्याकडे म्हणजे त्या दोन्ही आत्यांना आणि तुला हॉटेलमध्ये जेवायला आवडतं असं तू म्हणतेस ना. ठीक. आणि माझ्या मोठ्या आत्याचं म्हणजे अमृता आत्याचं लग्न पण झालंय. अच्छा. म्हणूनच तिला बाहेर जेवायला आवडतं, ते कळलं मला मगाशी. आणि माझा काका आहे, तो माझा खूप फेवरेट आहे. का ग? तो मला आवडतो, म्हणजे असं आवडतात ना असं. तुझे खूप लाड पुरवतो का? हां माझ्या आत्या काका दोघंही. बरं आपण काळा मसाला आणि हळद घातली. आणि लाल तिखट. वा वा. आ काय झणझणीत सुगंध आला हो. मटार बटाटा. आता यामध्ये तांदूळ. वा 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 वा. थांबा जरा. आणि तुरीची डाळ. मला बघू. थांबा जरा. आता यामध्ये पाणी घालूया. ठसका लागायला लागलाय म्हणजे मसाला करेक्ट पडलाय आणि छान परतल्या गेलाय. मला बघ. आता पदार्थ टाकायचे कुठले राहिले नाहीत. सगळं झालं. सगळं झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं. वा. तुम्ही जर आत्ता केअरफुली पाहिलं असेल तर झाकण ठेवण्याआधी खानदेश ज्या झणझणीत खाण्यासाठी ओळखला जातो तशी एक छान तर्री त्याला आली होती आणि थोडीशी झणझणीतच असेल ना. वा. मस्तपैकी खानदेशी खिचडी एक 5-10 मिनिटं वाफाली की तयार होईल हो ना. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या पटकन कृती आणि साहित्य. आता खानदेशी खिचडी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पॅनमध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जिरं घालावं. ते तडतडलं की त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. त्यानंतर तमालपत्र, शेंगदाणे घालावे. मग हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा घालावा. तो व्यवस्थित परतून घ्यावा. त्यात चिमूटभर हिंग घालावं. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. सगळं व्यवस्थित परतून घ्यावं. मग त्यात काळा मसाला, हळद, लाल तिखट घालावं. तसंच मटार आणि बटाट्याचे तुकडे देखील घालावे. तसंच धुवून ठेवलेले तांदूळ आणि तुरडाळ देखील घालावी. चवीनुसार मीठ घालावं आणि सगळं मिक्स करून घ्यावं. त्यानंतर खिचडी शिजण्यापुरतं पाणी घालावं आणि झाकण ठेवून खिचडी शिजवून घ्यावी. गरमागरम आणि झणझणीत खानदेशी खिचडी खाण्यासाठी तयार आहे. खानदेशी खिचडी इकडे छान तयार होते आहे. हे बघा आम्ही झाकण ठेवलेलं आहे
आणि त्याला आता व्यवस्थित वाफ येईल तोपर्यंत पुढचा पदार्थ करूया. याचं काय नाव? नाचणीची गुळपापडी किंवा वडी पण म्हणू शकतो. अतिशय पौष्टिक होते वा. आणि आदल्यामधल्या वेळेत मुलांना काहीतरी तोंडात घालायला हवं असतं. ही खुसखुशीत होते, पौष्टिक आहे आणि शरीराला थंडावा येते. ही स्वीट पण असते. वा वा वा, म्हणजे तू आज कारल्याचा मिल्कशेक प्यायल्यानंतर तुला ह्याचा उपयोग होणार आहे. आणि नावातच किती पौष्टिकता आहे बघा. नाचणी आहे, गुळही आहे, पौष्टिक आहे. साहित्य बघूया. नाचणीचं पीठ, गुळ. इथे गुळ हलकासा उष्ण असतो, त्याऐवजी खडी साखर मिक्सरमध्ये फिरवून ती वापरली तरी चालेल. बर. साजूक तूप, सुकं किसलेलं खोबरं, वेलची पूड, खसखस आणि सुकामेवा. बस. फॅन्टास्टिक. नाचणीची वडी किंवा नाचणीची गुळपापडी करून बघायला काहीच हरकत नाहीये. कृती करूया. त्यामध्ये तूप भरपूर आपण घेतो. जवळपास सगळं साजूक तूप घेते. वा 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 वा. हे मात्र बरं केलं मधुराजी, तूप भरपूर घेतलं. आणि यामध्ये आता हे पीठ घालूया. नाचणीचं पीठ द्या, त्यांना द्या छान मिक्स करायला. आणि हे पीठ खरपूस असं भाजून घ्यायचं. बरं. आणि इथे नाचणीच्या पिठाऐवजी शिंगाड्याचं पीठ, राजगिराचं पीठ हेही वापरलं तरी चालेल. इकडे आपण खानदेशी खिचडी ठेवलेली असल्यामुळे त्याचं झाकण काढलं की वाफेमुळे छानसा ठसका लागतोय. हो. जरा असा मसालेदार. नाचणीचं पीठ तुपावरती आपल्याला भाजून घ्यायचंय, पण तूप आपल्याला भरपूर लागणार आहे कारण पीठ सगळं छान भाजलं गेलं पाहिजे. हो की नाही? शेवटी आपल्याला गुळ पापडी करायची असल्यामुळे ती छान घट्टही झाली पाहिजे आणि आळूनही आली पाहिजे. बरोबर. आता काय हो मधुराजी? आता हे आणखी एक 5 मिनिट खमंग भाजून घेऊयात. जसा खिचडीचा सुवास दरवळतोय तसाच याचाही दरवळ. ठीक आहे. इकडे खानदेशी खिचडी कुठपर्यंत पोहोचली बघूया. ऑलमोस्ट झालं. जरा हात बाजूला घ्या स्वरा मॅडम. शाबास. किती व्हरायटी बघा. आम्ही तुम्हाला पदार्थ दाखवत असतो. एकीकडे खानदेशी खिचडी काय होतीये, नाचणीची गुळपापडी काय होतीये. मला वाटतं 1-2 मिनिटाची वाफ आली की कार्यक्रम पूर्ण. आता याचा छान सुवास दरवळतोय. यामध्ये घालूयात सुकं किसलेलं खोबरं, खसखस चमचाभर. आणि हे एक आता 5 मिनिटं आणखी परतून घेऊया. करायला तशी कृती सोपी वाटते सोपी एकदम. आहे. कारण तुपावरती फक्त नाचणीचं पीठ छान परतत राहायचं. आणि गुळ पावडर कधी घालायची? हे छान परतून झालं की गॅस बंद करायचा. ओके. 5 मिनिटं थांबायचं. इथे पण ही एक टीप आहे. जर तुम्हाला अगदीच कडक करायची असेल चिक्कीसारखी तर गरम गरम गॅस सुरू असताना गूळ घातला की ती चिक्कीसारखी होते. पण खुसखुशीत हवी असेल की ती जिभेवर ठेवताच विरघळते, गॅस बंद करून 5 मिनिटं वाफ जाऊ द्यायची आणि मग गूळ घालायचं. हो. मग ते छान मऊसूत आणि खुसखुशीत बनते. बरोबर. म्हणजे आपल्याला थोडक्यात हे मिश्रण आणि गुळ पावडर याच्यामध्ये थोडासा फरक ठेवायचा आहे. ते एकत्र नाही शिजवायचं. ठीक आहे. चला मग आता हे तर शिजत आलेलं आहे. आपण गॅस बंद करूया. येस. आणि एक 5 मिनिटं वाट बघूया. 5 मिनिटं तुपावरती भाजलेल्या नाचणीच्या पिठाला छान वाफ जाऊ देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. नाचणीची गुळपापडी आपण करतोय. त्या मिश्रणाला आपण पुरेशी विश्रांती दिलेली आहे, वाफ गेलेली आहे. आता काय? आता यामध्ये गुळ घालूया. गुळ पावडर घालतोय आपण. वा 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 वा. आता हे पटकन मिक्स करायचं. आणि गॅस बंद करून गुळ पावडर घातल्यामुळे गुळ पावडरीचा जो कुरुमकुरुमपणा आहे तो तसाच राहील. आता एक डिश घेऊया. त्याला काही तूप वगैरे लावायचं नाही, यामध्येच भरपूर तूप आहे त्यामुळे नाही का. मी आपण जरा मदत करूया का तुम्हाला? द्या चमचा द्या. स्वरा मॅडम थोड्या मागे सरका. थँक्यू सो मच. बस. मला ते असंच खावंसं वाटतंय. एकदम टेम्पटिंग आहे. आता ही खरंच आहे. एखाद्या ट्रेमध्ये किंवा अशी ताटलीमध्ये स्प्रेड करायची. यावर सुकामेवा आवडीप्रमाणे. क्या बात आहे मधुराजी, तुम्ही फार अप्रतिम पदार्थ करता घरी खरंच. आणि थोडीशी खसखस आणि वेलची पूड आपण वर्ण घालतो म्हणजे त्याचा स्वाद छान राहतो. तसा अफलातून. बघा बरं, 2 वेगळ्या ग्रहावरचे वेगळेच पदार्थ आज आपण पाहिले. खानदेशी खिचडी खमंग, वाफ आली की ठसका लागावा एवढी खमंग आहे.
आणि तिकडे नाचणीची गुळपापडी. गार झाली की आपण पाडू शकतो वड्या, अगदी. हो की नाही? किंवा तसं खायचं तर तसंही खाऊ शकतो. फॅन्टॅस्टिक. नाचणीची गुळपापडी झालेली आहे तयार. कशाला बघताय? वाट लिहून घ्या. साहित्य आणि कृती. आता नाचणीची गुळपापडी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तूप घ्यावं, त्यात नाचणीचं पीठ घालावं आणि पीठ खरपूस भाजून घ्यावं. सुवास दरवळेपर्यंत ते भाजत राहावं. त्यानंतर त्यात किसलेलं सुकं खोबरं आणि थोडीशी खसखस घालून आणखी 5 मिनिटं भाजून घ्यावं. आता गॅस बंद करावा आणि 5 मिनिटानंतर त्यात गूळ घालावा, म्हणजे वडी खुसखुशीत आणि मऊसर होईल. गॅस बंद केल्या केल्या गूळ घातल्यास ती चिकीप्रमाणे कुरकुरीत होईल. गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊन तयार झालेलं मिश्रण वडीच्या ट्रेमध्ये किंवा खोलगट ताटलीमध्ये ओतून घ्यावं आणि व्यवस्थित पसरवून घ्यावं. त्यावर आपल्या आवडीनुसार सुक्या मेव्याचे बारीक काप, खसखस आणि वेलची पूड घालावी. थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्याव्या. खमंग आणि पौष्टिक नाचणीची गुळपापडी खाण्यासाठी तयार आहे. एकीकडे मधुराजी तुम्ही केलेली आहे खानदेशी खिचडी, एकीकडे तुम्ही केलेलं आहे नाचणीची गुळपापडी, आणि आता तिसरा पदार्थ आपल्या समोर येतोय. अतिशय आवडीचा स्वराच्या कारल्यापासून तयार केलेला कारल्याची लस्सी. फक्त मला एक सांगा, एक प्रश्न आपल्याला आलेला आहे आज प्रेक्षकांमधून की कारल्याचा कडूपणा एखाद्या पदार्थामध्ये कमी करायचा असेल तर काय करावं? ते मी स्पेसिफिकली स्वरासाठी पण ट्राय केलं की थोडंसं त्यातल्या त्यात लस्सीतला कडवटपणा कमी व्हावा यासाठी. कारली स्लाइस केली की त्याला मीठ चोळून ठेवायची एक 15 ते 20 मिनिटं आणि मग त्याला पाणी सुटतं, त्यातला जो रस आहे तो मग निथळून काढायचा. पण यामध्ये काय होतं ना की त्यातली पौष्टिकताही निघून जाते. सर तसं नसेल करायचं तर चिंच गुळ वापरू शकता. त्याची फोडणीमध्ये चिंच गुळाचा जो कोळ येतो तो घालू शकता भाजीमध्ये. मग आपण याच्यात कडूपणा कमी होण्यासाठी काही वापरतोय? आपण चिंच गुळाचा कोळ घालू. फॅन्टास्टिक. चला मग आता हे साहित्य तुमच्या हाताने तिथे ठेवा आणि कारल्याची लस्सी करायला घ्या. 3, 2, 1. स्वरा ठीक आहे, हळू. व्हेरी गुड. शाबास. काय झालं एवढं खुश व्हायला? काय झालं? अरे एवढं खुश व्हायला काय झालं? हा, एवढं खुश व्हायला काय झालं? हा, कशाची लस्सी करतोय आपण? चॉकलेट लस्सी. चॉकलेट लस्सी आम्ही करणार आहोत. हे एप्रिल फूल होतं एका मुलीसाठी. चांगलं एप्रिल फुल होतं. पण सुरुवातीला कसं डब्यात आम्ही खूप काय आणलं असं सांगून काहीच नाही दिलं. तुला 2दा आम्ही एप्रिल फूल केले आणि हे सगळं जग पाहणार आहे. येस, आम्ही जिंकलोय. चला, चॉकलेट लस्सीसाठी लागणारं साहित्य काय? दही, चॉकलेट सिरप, कोको पावडर, थोडीशी इन्स्टंट कॉफी पावडर आणि साखर. फॅन्टास्टिक. साहित्य अगदी मोजकं आहे. पटकन वळूया कृतीकडे. मला खरंच भीती वाटली. तुला वाटली ना भीती? येस, जिंकलोय मी आज. दही घेऊया. दही, साखर. किती आनंद होतोय तुला कारल्याची लस्सी नाहीये म्हणल्यावर? मला तुला 100 चॉकलेट द्यावेसे वाटतात. दही घेतलं, आता साखर, कोको पावडर. आता लस्सीचं एवढं कौतुक नसेल करायचं, त्यामध्ये कोको पावडर आणि कॉफी पावडर घालायची नसेल तर साधी आपली चॉकलेटचे कुकीज येतात क्रीमचे, ते घ्यायचे. दॅट्स इट. आणि दही, साखर. ठीक आहे. आणि हे काय? चॉकलेट सिरप. आणि हे आता फक्त ब्लेंड करायचं. वा 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 वा. तयार आहे. काय सुंदर कलर आहे. थोडंसं आपण हे फ्रीज फ्रीज करूया. आम्ही सारे खवय्येच्या या स्वयंपाकघरात किती व्हरायटी ऑफ पदार्थ आपण करतो बघा, किंवा तुमच्यासाठी करतो बघा. एकीकडे ह्याच गॅसवरती एका शेगडीवरती आहे खानदेशी खिचडी, खमंग झन्नाटेदार. दुसरीकडे आहे नाचणीची गुळपापडी, छानशी गोड पौष्टिक. आणि तिसरीकडे चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे पुरवण्यासाठी आहे चॉकलेट लस्सी. आणि हे फक्त इथेच याच स्वयंपाकघरात होतं. त्यामुळे नेहमी पाचचा आपला लाडका कार्यक्रम, हो की नाही? वा मधुराजी, क्या बात है यार. परत एकदा 1, 2, 3. नमस्ते, धन्यवाद. आम्ही तुमचे फारच मनापासून आभारी आहोत. बघा हो बघा, असं जर तुम्ही घरी केलं उन्हाळ्याच्या सुट्टीत तर काय टाप आहे वात्रटातल्या वात्रट मुलांची घराच्या बाहेर पडून बाहेरचे पदार्थ खायची, हो की नाही? याचा पहिला घोट मात्र मीच घेणार नाहीये, हिलाच देईन. पण त्याआधी तुम्ही लिहून घ्या चॉकलेट लस्सीसाठी लागणारं साहित्य आणि कृती.
आता चॉकलेट लस्सी तयार करण्याची कृती पाहूया. मिक्सरच्या भांड्यात दही घ्यावं, त्यात साखर, कोको पावडर, इन्स्टंट कॉफी पावडर, चॉकलेट सिरप घालावं आणि व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावं. सर्विंग ग्लासला आतल्या बाजूने चॉकलेट सिरप लावून घ्यावं आणि त्यात तयार लस्सी ओतावी. टेस्टी चॉकलेट लस्सी पिण्यासाठी तयार आहे. चला मंडळी, आजचे तीनही पदार्थ झालेले आहेत. खानदेशी खिचडी, नाचण्याची गुळपापडी आणि चॉकलेट लस्सी. आता राहिलेल्या आहेत वड्या पाडायच्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. आम्हाला माहित नाही कुणाचा. हॅपी बर्थडे टू यू. कुणाचा तरी आज या जगामध्ये वाढदिवस असेल, त्या निमित्ताने या नाचणीच्या वड्या आम्ही केल्यात असं आपण समजूया. मधुराजींनी त्यांना बरोबर कापामध्ये रूपांतरित केलेलं आहे. चला मंडळी, सगळं आता पदार्थ तयार झालेले आहेत. पण तुम्ही नेहमी असा विचार करत असाल की आम्ही या कार्यक्रमात कसं पोहोचणार. चिंता करायची नाही. तुमच्या हातामध्ये जर असेल पाककला तर आम्ही तुमच्या गावात येणार आहोत. ती गावं कुठली आहेत, आम्ही कधी येणार आहोत, हे सगळं तुम्हाला लवकरच कळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही सारे खवय्ये येते तुमच्याकडे, तेव्हा तुम्हाला फक्त व्हायचंय सहभागी. हो की नाही मधुराजी? तिथे आम्ही असणार आहोतच. मज्जा करूया, तुमच्या गावामध्ये भेटूया. पण तूर्तास आम्ही करतो टाटा. तुम्ही आम्हाला पुढच्या भागात भेटा. पाहत राहा झी मराठीवरती हा खमंग, गोड आणि छानसा पौष्टिक कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.